लाडक्या बहिणींसाठीच नाही तर पूर्ण भारतासाठी एक सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणी योजनेची लाभार्थी यादी म्हणजे 11व्या हप्त्यासाठी पात्र महिलांची जी यादी आहे ती तर जाहीर करण्यात आलेलीच आहे, परंतु भारतीय सेनेने सुद्धा पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला मारण्याचा जे काम आहे ते सुरू केलेलं आहे। तर सगळ्या भारतीयांना एकच विनंती आहे की आपल्या भारतीय आर्मीला, इंडियन फोर्सला जे आहे जितकं होईल तितकं सपोर्ट करा। आणि आता लवकरच पाकिस्तानची चांगलीच बँड वाजणार आहे। ते तर जाऊ द्या, आता पाकिस्तान कुठंच तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलेला नाही आहे। त्याला UN मधून सुद्धा बाहेर हाकलण्याचा प्रयत्न मात्र भारतीय सरकार, नरेंद्र मोदी सरकार लवकरच करेल। तर ती गोष्ट झाली भारताची आणि ज्यावर भारतीय असण्याचा मला खूप जास्त गर्व आहे। आणि त्या अंतर्गत मी तुम्हाला सुद्धा म्हणतो की तुम्हाला याचा माज असायला पाहिजे की आपल्या भारताजवळ अशा प्रकारचं सैन्यबळ आहे की त्यांच्या 200 ते 300 मिसाईला आपल्या देशावर त्यांनी डागल्या असून त्यातली एकही मिसाईल जमिनीवर येऊन फुटायच्या आधीच त्यांना हवेतच उडवण्यात आलं। अशा प्रकारची जे सैन्यबळ आपल्याजवळ आहे याचा आपल्या सगळ्या भारतीयांना माज असायला पाहिजे। तर चला, ही तर गोष्ट होती आपल्या भारतीय सेनेच्या पराक्रमाची। आता आपण या आपल्या टॉपिककडे, जिथे आज मुख्यमंत्र्याला जय लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 11व्या हप्त्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि ही नवीन PDF महिला डाउनलोड करून त्यामध्ये आपलं नाव चेक करू शकतात। तर कसे तुम्ही ही लिस्ट चेक करू शकता, बस हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी। तर बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना प्रत्येकी 1500 रुपये प्रति महिन्याला देण्यात येत आहे। आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते वितरित करण्यात आले आहे आणि आता 11व्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी जी आहे जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या महिलांना जे आहे मे महिन्याचा हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल त्या महिलेचं नाव या यादीमध्ये असणे अनिवार्य आहे। आणि ही लाभार्थी यादी महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तपासू शकतात। जर तुमच्याकडे मोबाईल नाही आहे, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जर ही लिस्ट चेक नाही करू शकत, तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा चेक करण्याची जी एक पद्धत जी आहे ती राज्य सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे। पण ज्या महिलांना आत्तापर्यंत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळाला नाही, नेमकं त्यांचं काय होणार, त्यांना 10वा हप्ता मिळणार की नाही, चला ते सांगतो। जर ज्या महिलांना 10वा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण जर तुमचं लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याच्या यादीत तुमचं नाव समाविष्ट असेल तर तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते मिळून दिले जातील, ज्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये मिळतील। याचसोबत जर तुम्हाला मार्चचा हप्ता जरी नसेल मिळाला तर तुम्हाला मार्च, एप्रिल, मे असे 3 महिने एकत्रित देण्यात येईल। ही गोष्ट मात्र कन्फर्म करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला माहीतच असेल 10 हप्त्यांमध्ये 15,000 रुपये महिलांच्या बँक अकाउंटमध्ये DBT द्वारे जे आहे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे किंवा बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे। पण आता जे आहे महिला मे महिन्याचा 11वा हप्ता कधी मिळतील याची वाट पाहत आहे। तर आता तुम्हाला सांगून देतो, मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाने माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केलेली आहे। या यादीनुसार 11वा हप्ता वितरणासाठी 2,41,00,000 महिलांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला त्यांना मे महिन्याचा हप्ता सुद्धा बिना रुकावट त्यांना मेचा हप्ता सुद्धा मिळतील। माहितीनुसार ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांना 11व्या हप्त्यात 3 महिन्याचे हप्ते मिळतील, ज्यामध्ये महिलांना 4500 रुपये दिले जाऊ शकतात। परंतु यासाठी महिलेचं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक करणे खूप जास्त गरजेचं आहे आणि DBT पर्याय मात्र जे सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह असणं खूप जास्त गरजेचं। तर महिलांना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे किस्त तर मिळेलच, पण त्यासाठी महिलांना आता या पात्रतांना पूर्ण करणं खूप गरजेचं आहे। जर महिला या पात्रतांना पूर्ण नाही करतील तर त्यांना योजनेचा लाभ नाही मिळणार, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। या सर्व पात्रता ज्या मी तुम्हाला सांगणार आहोत या तुम्हाला जे आहे पूर्ण करणं खूप जास्त गरजेचं आहे। महिला महाराष्ट्राची नागरिक असावी किंवा महाराष्ट्रातच राहणारी असावं, म्हणजे तिच्या आधार कार्डवर महाराष्ट्राचा पत्ता असावा, ठीक आहे, ही गोष्ट खूप जास्त गरजेची आहे। महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत नसावी किंवा राज्य सरकार, केंद्र सरकारची कोणती जे दुसरी योजना आहे ज्या अंतर्गत महिलांना 1500 रुपये मिळते अशा योजनेचा महिला लाभ घेत नसावी। लाभार्थ्याचं बँक खातं आधार कार्ड सोबत जोडलेलं असावं आणि DBT पर्याय सक्रिय असावा। महिलेचं वय कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 65 वर्ष असावं। महिलेच्या परिवारात ट्रॅक्टर व्यतिरिक्त दुसरं कोणतेही 4 चाकी वाहन नसावं। महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि
जे आहे महिलेचं जे कुटुंब आहे ते आयकरदाता म्हणजे टॅक्स पेयर नसावं. जर महिला या पात्रतांना पूर्ण करत असेल तरच त्यांना आता 11वा हप्ता आणि ज्या महिलांना 10वा हप्ता नाही मिळालेला त्यांना 10वा हप्ता एकत्रित मिळण्यात येईल. आता यादी कशी चेक करायची आहे, तर यादी कशी चेक करायची यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. काही या प्रकारचं तुम्हाला थंबनेल माझ्या चॅनलवर मिळून जाईल. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की यादी कशी चेक करायची. पण जर तुम्हाला माहिती नसेल तर मी एक वेळा सांगूनच देईल की यादी कशी चेक करायची. तर ते यादी चेक करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करावं लागेल लाडकी बहीण योजना यादी. ठीक आहे. आणि यासमोर तुमच्या जे नगर निगम किंवा जिल्हा आहे त्याचं नाव, जसं आता आपण धुळे टाकूया. तुमचं जर अमरावती असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल तर सॉरी दिल्ली नाही, ही योजना फक्त महाराष्ट्रासाठी आहे. मुंबई असेल, पुणे असेल तर बस तुम्हाला याच्यासमोर तुम्हाला तुमच्या ज्या जिल्ह्याचं नाव टाकावं लागेल. जसं मी धुळे नाव टाकलेलं आहे, बस असं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी. आता इथे ही धुळेची लिस्ट आहे. इथे तुमचं जर नागपूर असेल तर इथे नागपूर लिहून राहील. ठीक आहे. आणि इथं जर समजून घ्या तुम्ही अमरावतीचे असेल तर अमरावती, यवतमाळ असेल तर यवतमाळ, तर इथे तुमच्या जे आहे जिल्ह्याचं नाव लिहून राहील. तर तुम्हाला बस त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर काही या प्रकारचं ऑप्शन मिळेल. आता इथे 4 याद्या दिसत आहे, 5 याद्या आहे, माफ करा, इथे 5 याद्या आहे. सिरियल वाईजनुसार तुम्हाला दिसत असेल 1 2 3 4 5 अशा याद्या आहे. आणि इथे जे आहे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन मिळेल. खूप साऱ्या जे आहे जिल्ह्याच्या वेबसाईट आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं वार्ड, ब्लॉक आणि गाव वगैरे सिलेक्ट करावं लागतं. तर तुम्ही ते सुद्धा सिलेक्ट करू शकता. पण इथे माहिती आहे का, धुळेची जी लिस्ट आहे इथे तुम्हाला एक जे डायरेक्ट अशा लिस्ट दिलेल्या आहे 5 आणि इथे डाउनलोडचं बटन मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड बटनवर क्लिक करायचं आणि त्यानंतर ही लाभार्थी सूची जी आहे डाउनलोड केल्या जाते. आणि जशी ही लिस्ट डाउनलोड होते तुम्ही इथून या लिस्टमध्ये आपलं नाव चेक करू शकता. तर काही ज्या प्रकारे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 11व्या हप्त्यासाठी पात्र